MIDCसाठी मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलं रोहित पवार। MIDC जागा काही रद्द झाली नाही। जे काही अधिकारी MIDCच्या येथे उपस्थित होते त्यांनी मंत्री यांना हेच सांगितलं की ती जागा योग्य आहे। अनेक ठिकाणी सर्वे केल्यानंतर MIDC येथील 450 एकरमध्ये ती जागा योग्य आहे, तिथे कंपन्या येऊ शकतात। त्याच्यामध्ये कुठलेही नीरव मोदींची जमीन नाही। नीरव मोदींना जेव्हा जमीन विकली गेली तेव्हा राम शिंदे हे स्वतः आमदार होते। MIDCसाठी मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलं असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। संदर्भात टी-शर्ट आहे, तुम्ही घालून आलेला आहात, मात्र जी जागा तुम्ही सुचवली होती ती जागा रद्द करून दुसऱ्या जागी MIDC करण्याचा प्रस्ताव तुमच्या टी-शर्टवरती नेमकं कुठल्या मुद्द्याबद्दल बोलायला? काय रद्द केलेलं नाही। जे काय अधिकारी MIDC तिथे उपस्थित होते त्यांनी मंत्री महोदयांना हेच सांगितलं की तीच जागा योग्य आहे। अनेक ठिकाणी आम्ही सर्वे केल्यानंतर फायनली ती जी 450 हेक्टर जमीन होती तीच MIDCसाठी योग्य आहे, तिथं कंपन्या येऊ शकतात। त्याच्यामध्ये कुठंही नीरव मोदीची जमीन ही नाही। उलट नीरव मोदीला जमीन जेव्हा विकली गेली तेव्हा राम शिंदे स्वतः तिथं आमदार होते। जर काय त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला असेल आर्थिक, तो त्यांचा व्यक्तिगत आहे, पण नीरव मोदीची जमीन त्या MIDCमध्ये कुठेही नाही। ग्रामपंचायतली सुद्धा ठराव हा MIDCच्या बाजूने सकारात्मक दिलेला आहे। उगाचच अपप्रचार राम शिंदे त्या ग्रामपंचायतबद्दल सुद्धा करतात। फक्त ग्रामपंचायतचं मत आहे की बागायत जमीन तिथं जाऊ नये आणि तेवढी वगळण्यात आलेली आहे। MIDC तिथं यावी यासाठी गडकरी साहेबांना विनंती करून 2 मोठे नॅशनल हायवे हे मतदारसंघामध्ये यावे यासाठी आम्ही पाठपुरावा केला, त्याला यश आलं। 70-80% काम नॅशनल हायवेचं झालेलं आहे। त्यामुळे राम शिंदे यांना MIDCचं किती कळतं आणि ते फक्त राजकीय हेतू मनामध्ये ठेवून नको त्या विषयामध्ये डोकं घालून गरिबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत। पण तरीसुद्धा MIDC ही माझ्या मतदारसंघात तिथंच होणार, अनेक कंपन्या तिथंच येणार आणि त्याच्याचबरोबर फक्त मतदारसंघातला हा विषय घेतला नाही तर त्याच्याबरोबर 800 किलोमीटर चालत असताना बऱ्याच युवांनी त्यांच्या पालकांनी आम्हाला विनंती केली की त्या तालुक्यामध्ये सुद्धा MIDC असावी आणि आमच्या युवा संघर्ष यात्रेमध्ये सुद्धा आम्ही हाच मुद्दा घेतलेला आहे की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात मोठ्या MIDC आणि चांगल्या कंपन्या तिथे याव्या। उद्योगमंत्री उदय सामंतांसोबत तुमची चर्चा झाली। उद्योगमंत्री उदय सामंत त्यांचा शब्द पाळतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही वाटत, पण त्यांच्यावर प्रेशर आहे आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं प्रेशर येतं आहे। काही झालं तरी MIDC कर्जतची करायची नाही आणि जे ठिकाण आम्ही निवडलं त्याचा फायदा जामखेडलाही होणार आहे आणि कर्जतलाही होणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रेशर हे उदय सामंतांवर आहे। मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे, मुख्यमंत्री हे पद मोठं का उपमुख्यमंत्री पद हे मोठं हे आत्ता या अधिवेशनामध्ये आपल्याला कळेल। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे नाही, कर्जत जामखेड वाढण्या होऊन देणार नाही, जिथं ठरलं आहे तिथंच MIDC होईल। आता उदय सामंत साहेब मुख्यमंत्र्यांचं ऐकतात का देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे आपल्याला या अधिवेशनामध्ये कळेल। त्यामुळे बघूया, वाट बघूया काय होतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर।